शिवराय जय हिंद राष्ट्र. अखिल भारताचे व महाराष्ट्राचे आराध्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून ऐतिहासिक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. भारत सरकारने महाराष्ट्रातील 11 दुर्ग आणि तमिळनाडूतील स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी किल्ला यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला आहे. हा अभिमानाचा क्षण आता केवळ स्पर्धात ठेवायचा नाही, तर अनुभवायचा आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा. शिवसूर्योदय आयोजित शिवसूर्योदय जलयात्रा 2025. आम्ही शिवभक्त दिनांक 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवरायांच्या पवित्र श्रीमान रायगडावरील महाराजांच्या त्या मेघडंबरीतील मूर्तीला आम्ही गंगा, यमुना आणि गोदावरी या 3 नद्यांचा जलाभिषेक करणार आहोत. छत्रपती शिवरायांची जिथून त्या पुण्याच्या पुण्यभूमीतून सुरुवात झाली, त्या कसबा गणपतीच्या विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने तो कळस गंगा, यमुना आणि गोदावरी ज्याचं पूजन हे अयोध्येचे श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते झालं. आणि त्यावेळेस तिथे उपस्थित होते श्री भास्कर दत्त त्रिपाठी सर. त्यांच्या मार्फत हा कळस गंगा, यमुना आणि गोदावरी या त्रिवेणी नद्यांचं पाणी आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमी पुण्यात येऊन हे त्रिवेणी नद्यांचं पाणी दिनांक 9 ऑगस्टला सकाळी 9 वाजता हे पाणी कसबा गणपती येथील विघ्नहर्त्याच्या समोर आणि त्याच्या आशीर्वादाने पुण्यातील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे दर्शनासाठी खुलं असेल. त्यानंतर 9 ऑगस्टला रात्री 10 वाजता हा कळस राजधानी रायगडाकडे रवाना होईल आणि 10 ऑगस्टला सकाळी 10 वाजता छत्रपतींच्या त्या पवित्र मूर्तीस तुम्हा सर्व शिवभक्तांच्या साक्षीने हा जलाभिषेक छत्रपतींच्या मूर्तीवरती पार पडणार आहे. याच वेळी होळीच्या माळावरती महाराजांची मूर्ती असेल, जगदीश्वराचं ते राऊळ असेल किंवा छत्रपती शिवरायांची ती पवित्र समाधी असेल, त्याला पुष्पांजली देण्याचं काम इथे होणार आहे. मी आणि त्याच क्षणी त्याच दिवशी रायगडाला पूर्ण आभ्या दौरा आपण करणार आहोत. मी डिजिटल मीडियाद्वारे आणि प्रिंट मीडियाद्वारे सगळ्यांना आवाहन करतो की याची दखल आपण घेऊन या मिळालेल्या नावलौकिकासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे. या उपक्रमामागील उद्दिष्टे छत्रपती शिवरायांचे हे स्वप्न अहत अंजावर ते तहत पेशावर अखंड हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे हे केवळ ऐतिहासिक विधान नव्हते, तर आजही प्रेरणादायी ध्येय आहे. भारत सुजलाम सुफलाम व्हावा, हिंदू धर्म रक्षण व्हावे, शिवतेज पुन्हा साऱ्या जगात चेतवावे हाच या यात्रेमागचा खरा हेतू. तर आम्ही शिवसूर्योदयचे संस्थापक प्रोजेक्ट संतोष मुळे आणि माझे सहकारी पुष्कर काशीकर सर, शिवसूर्योदय प्रतिष्ठानचे संस्थापक, पण केवळ या कार्याचे निमित्त मात्र सेवक आहोत. हे कार्य प्रेरणा, शक्ती आणि संकल्पनाने सिद्ध होत आहे ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे. आपल्याला विनम्र निमंत्रण करतो की हे आपलं आहे, आपला इतिहास, आपली जबाबदारी, आपली संस्कृती. त्यामुळे आपण सर्वांनी या यात्रेत सामील व्हावे, आपला सहभाग नोंदवावा आणि शिवस्मरण जागवावं ही विनंती आणि आग्रहपूर्वक आमंत्रण. जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.